या दत्तक क्षेत्र आपल्या मंदिराच्या ठिकाणी औदुंबर आहे, त्याचं सुद्धा आयुर्मान तेवढंच आहे. हां, म्हणजे तो सुद्धा एक योगायोग झाला, त्याच्यावरही बोलता येईल आपल्याला. म्हणजे 2016मध्ये आम्ही जो हे केला, म्हणजे कलशारोहण केलं. हां. हां, त्याच्यापूर्वी 8 वर्ष म्हणजे 2008मध्ये इथे कणकवलीमध्ये आमच्या एक प्रांत ऑफिसर होते, श्यामसुंदर पाटील म्हणून. हो. त्यांचे माझे जरा संबंध होते, ते आमच्या मंदिराकडे वगैरे यायचे असं. तर त्यांचे काही वर्गमित्र आले होते 2008मध्ये. हां, तर ते फॉरेस्ट खात्यामध्ये नोकरीला होते. ते एक 2-3 जण होते ते असे. तर ते पाटील साहेब त्यांना सगळ्यांना ते मंदिर दाखवण्यासाठी घेऊन आले होते. ते त्यांच्याकडे कोण पाहुणा आला की ते इकडे घेऊन यायचे. तर त्याने ते बघितलं ते सगळं, तो औदुंबराचं झाड बीड, त्याच्या त्या साली वगैरे त्यांनी, म्हणजे मोडलेली साल होती ती काढून घेतली होती. हं. आणि नंतर त्यांनी मला फोन केला. तेव्हा मोबाईल वगैरे नाही. हं. हां, म्हणजे आमच्याकडे लँडलाईन घरात होता तो. मग त्यामुळे त्यांचा आता नंबरही नाही आणि कॉन्टॅक्टही राहिलं नाही माझं. पण त्यांनी ते मला फोन केला होता आणि त्यांनी ते लिहून पाठवलं होतं मला. हं. हां, की 2008मध्ये हा जो वृक्ष आहे, औदुंबर वृक्ष, ह्याचं वय सरासरी 720 वर्ष आहे. अच्छा. हां, म्हणजे म्हणजे त्याहीपेक्षा जास्त. त्याच्यापेक्षा 200 वर्ष 100-150 जास्त. वर्षापूर्वीचा तो वृक्ष आहे. पुरातन वृक्ष आहे. हां, हं. असं आहे. तर ह्या पत्रिकेमध्ये सुद्धा एक ओझरता उल्लेख आहे की या पादुका तिथून इथे आल्या. तर तिथे या पादुका या स्थानावर वसवल्यानंतर, स्थापन केल्यानंतर तिथे एक नदी आहे, म्हणजे आपली गडनदी. गडनदी. ती एरवी नद्या ह्या पूर्वमुखी असतात, हो, तर इथे ही नदी आहे ती नेमकी दक्षिणमुखी आहे. तर त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? म्हणजे काय सांगू शकाल तुम्ही? हां, म्हणजे मला ते ह्या सगळ्यात काम करत असताना ना, या काही गोष्टींचा उलगडा होत गेला. हां, म्हणजे मी सर्वसाधारण विचार करतो की जी तीर्थक्षेत्र आहेत, म्हणजे सगळीच सगळी महाराष्ट्रातली, देशातली. म्हणजे कृष्णाकाठची जर बहुतांशी तीर्थक्षेत्र आपण जर घेतली ना, तर नृसिंहवाडी म्हणा, किंवा औदुंबर म्हणा, किंवा अगदी पंढरपूरचं भीमा अमरजा संगम जो आहे, आपल्या भीमा अमरजा नाही, हे भीमा अमरच्या ह्याच्यामध्ये गाणगापूरमध्ये, तो म्हणा, किंवा पंढरपूरचा जो प्रवाह आहे, हे महाराष्ट्रातल्या बहुतांशी नद्या ह्या पूर्व पश्चिम जरी वाहत असल्या हां. तरी त्यांच्या प्रवाहामध्ये ज्या ठिकाणी आता का प्रत्येक ठिकाणी सरळ नदी वाहत नाही, काही जसं गोलाकार रेल्वेला आहे येते. गोलाकार. तर ज्या ज्या ठिकाणी दक्षिण वाहिनी निर्माण होते, एक 100-200 मीटराची, त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र निर्माण झाले. किंवा आध्यात्मिक स्थान हा, निर्माण झालं. आध्यात्मिक ऊर्जा त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी नरसिंह सरस्वतींनी आपलं अधिष्ठान मांडलेलं आहे. हां, म्हणजे दक्षिण वाहिनी नदीला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे असं आपल्याला बघायला मिळेल. नाही, नैसर्गिक ऊर्जास्थानच आपण म्हणू नैसर्गिक शकतो. असं काहीतरी असावं, असं मी आता त्याच्याबद्दल अधिक बोलू शकत नाही. बरोबर. परंतु अगदी मला आनंद कशाचा आहे की आमचं हे जे दत्तस्थान आहे, हे पूर्वाभिमुख आहे हं. आणि त्याच्याबरोबर समोर नदी आहे. हं. मग त्या समोर वाहणारी जी नदी आहे ना, तिचा जो प्रवाह आहे, तो एक 150 ते 160 मीटर लांबीचा तो प्रवाह हा दक्षिणाभिमुख आहे. हो, बरोबर. हां, मग हा योगायोग आहे सगळ्या ह्या आमच्या चर्चेमध्ये बोलत असताना. परंतु या योगायोगामध्ये असं मी सांगेन की हे तीर्थस्थानच आहे. म्हणजे जरी ते मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेलं नसलं, किंवा लोकांनी ह्या विषयावर काही अभ्यास केलेला नसला, किंवा ते लोकांना ज्ञात नसलं, तरी माझ्यापुरतं समाधान असं की एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सेवा करण्याची मला संधी मिळाली आणि मी तिथे काम करतोय, बरं. ह्याचा आनंद आहे. हां. आता दत्तक क्षेत्रासाठी तुम्ही स्वतः तन धन अगदी अर्पून काम करता. म्हणजे खूप कमी जणांना माहीत असेल किंवा बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल तुमची व्यक्तिमत्वाची प्रचिती पण आली असेल. पण याची नेमकी आवड, म्हणजे वडिलांनंतर तुम्हालाच ही आवड कशी लागली, किंवा तुम्हीच हा वारसा आपण जपावा असं तुम्हाला नेमकं वाटलं? तो आरंभबिंदू काय आहे? हां, आरंभबिंदू म्हणजे कसं आहे माहिती आहे, म्हणजे 1990 सालामध्ये आमचे वडील वारले. हं. 90मध्ये एक दत्तजयंती झाल्यानंतर, 90 सालची दत्तजयंती झाली मार्गशीर्षमध्ये, आणि पौषाच्या 3ऱ्या दिवशी आमचे वडील गेले. तिथपर्यंत वडीलच सगळं जबाबदारीने करत होते, किंवा आमच्या वडिलांपेक्षा आमचे काका होते ना, सहदेव काका, दादा. अच्छा, जे गोष्टी हां सांगायच्या. हां, ते सांगायचे, ते सगळं करत होते. आम्ही लहान तेव्हा 90, म्हणजे 20 वर्षाचे असलो तरी आम्ही लहानच त्या. पण वडील गेल्यानंतर एक जबाबदारी म्हणून आली, आणि दुर्दैव असं की वडिलांनंतर 1 वर्षाने काकाही गेले. हां, वर्षभरामध्ये 90 सालात आमचे वडील वारले, आणि 92 सालच्या फेब्रुवारीमध्ये काका गेले. त्यामुळे पूर्ण जबाबदारी झाली आमच्यावरती. आणि ते परंपरेनं जे करत होते वडील, ते बघितलेलं होतं. त्यामुळे, आणि नवीन काय करायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही ते करत राहिलो, आणि मोठे उत्सव तेव्हा नव्हतेच खरं नाही, म्हणजे. तेव्हा हां, पारंपरिकच. दत्तजयंतीचा जो एक उत्सव मोठा होता, एक गुरुद्वादशीचा एक उत्सव छोटासा होता, आम्ही ते करत राहिलो, त्याच्यामध्ये काय हे नव्हतं. आणि नंतर ना
आमच्याकडे माझा मोठा भाऊ तेव्हा रेडिओच्या नंतर टेप आली घरात. रेडिओनंतर टेप आली, म्हणजे ती कॅसेट लावून तुम्हाला हवं ते गाणं ऐकता येईल वगैरे असं. तर त्याने ती टेप आणली होती भावाने आमच्या, आणि त्याला आणि मला दोघांनाही अशी कीर्तन भजन ह्या विषयांची आवड असल्यामुळे ते कीर्तनाच्या कॅसेट आणायचा तो, आणि आम्ही रात्री जेवण झालं की ते कीर्तन रोज एक लावायचं आणि ते ऐकायचं आणि मग झोपायचं, असं ते आमचं चाललं होतं. तर एकदा ना काय झालं, एक सुंदर कीर्तन आलं, लाखा कोल्हाटी असं कथासूत्र असलेलं ते कीर्तन होतं, आणि ते आम्हाला खूप आवडायचं दोघांनी. आम्ही रोज, म्हणजे जवळजवळ महिनाभर आम्ही ते रोज रात्री तेच कीर्तन ऐकायचो. बरं. हां, असं. आणि नंतर ना त्या कीर्तनापेक्षा त्या कीर्तनातला जो बुवा होता, म्हणजे कीर्तन करणारा जे हरिदास होते, त्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण झालं, आणि त्यांचं नाव होतं दत्तदास घाग. अच्छा, म्हणजे त्यांचा आवाजच यायचा. हां, आवाज हे नाही लाईव्ह टेप आवाज, काय म्हणू त्याला, टेप रेकॉर्ड. टेप रेकॉर्डर. तर त्यांचा तो आवाज, त्यांची ती बोलण्याची पद्धत आणि तिचं संगीत वगैरे, आम्हाला संगीताबद्दल खूप कळतं असं नाही, पण ते आवडायचं हे 100%. आणि त्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण झालं, आणि मनात वाटायला लागलं की आपण ह्या व्यक्तीला एकदा भेटलं पाहिजे. मग आम्ही त्याचा शोध घेतला, बा कुठले काय, तर समजलं की ते नरसोबाच्या वाडीतच त्यांचं घर आहे. हां, आणि वाडीमध्ये जाण्याचा आमचा संपर्क होता. हां, दत्त क्षेत्रामध्ये. तर आम्ही एकदा, मी आणि मिसेस माझी 1999च्या दरम्यान वगैरे एकदा आम्ही गेलो ह्याला नरसोबाच्या वाडीत, आणि त्यांच्या घरी पोचलो शोध घेत. तर ते योगायोगाने, आमचं कसं होतं, दत्त जयंती झाली की आम्ही जायचो त्या ह्याला नरसोबाच्या वाडीला. तर ते गेलो तर नेमके त्यांचं कीर्तन अकोल्यामध्ये, म्हणजे नृसिंह सरस्वतींच्या जन्मगावी, अकोल्यामध्ये लाडकारंजा म्हणून गाव आहे. तिथे ह्या नृसिंह सरस्वतींचं जन्मगाव आहे. तिथे मोठा 45 दिवसाचा उत्सव चालतो दत्त महाराजांचा. तर तो 45 दिवस त्या कार्यक्रमामध्ये ह्यांचं परंपरेने 1 दिवसाचं की 2 दिवसाचं कीर्तन तिथे होतं, आणि ते तिकडे गेलेले. मग तेव्हा काय त्यांची भेट झाली नाही माझी. आणि नंतर मला असं कळलं एकदा, अगदी 5-6 महिन्यामध्ये, की आमच्या ज्ञातीच्या एक हे आहे, म्हणजे आमचे ज्ञातीचे स्वामी पूर्णानंद स्वामी, त्यांचा मठ आहे कुडाळमध्ये, दाभोली म्हणून गाव आहे. तिथे त्यांचं कीर्तन आणि त्याची पत्रिका आम्हाला आली. तर मला खूप असं आनंद झाला, म्हटलं या माणसाला जाऊन भेटायचं. मग आम्ही गेलो, त्याला भेटलो. म्हणजे ते व्यवसायाने कीर्तन करणं होते, ते कीर्तनकारच होते. मग त्यांची बैठक झाली, बोलणं चालणं झालं, आणि मग मी त्यांना घरी येण्यासाठी असं म्हटलं, या आमच्याकडे एकदा दत्त मंदिर आहे, या बघायला वगैरे. मग ते अगदी कमी दिवसात तो योग जुळून आला. ते कणकवलीत आमच्याकडे आले, घरी आले. आम्ही आमचं मंदिर, आलेल्या प्रत्येक माणसाला ते मंदिर दाखवतो ना, त्याप्रमाणे त्यांना मंदिरात घेऊन गेलो. जुनंच मंदिर होतं. जुनं मंदिर, 2000 सालातली गोष्ट आहे. 2000 साली. हे आमचं मंदिर झालं आता 16 साली. 12 साली बांधायला सुरुवात केलं, 16ला कलशारोहण झालं. तर 2000मध्ये मी त्या बुवांना मंदिरामध्ये घेऊन गेलो. ते बोलत बसलो, बऱ्याच गोष्टी त्या आल्या मग, आणि बोलता बोलता ते मला असं एक वाक्य म्हणाले, म्हणजे ते खूप आतापर्यंत म्हणजे माझ्या मरणापर्यंत ते लक्षात राहील अशी 2 वाक्य त्या माणसाच्या बोलण्यातून आली. तर ते मला एक वाक्य असं म्हणाले की, खानोलकर म्हणले, जगाच्या पाठीवर खूप जागा होती, तुला म्हणले इथे जन्माला घातलं, ह्या गोष्टीची नोंद घे म्हटलं. मला ते आवडलं, म्हणजे बा असं काहीतरी चांगलं बोलले. आणि दुसरा जो हे आहे ना, तो खूपच सुंदर आहे. म्हणजे खूप लोकांना मी आतापर्यंत तो सांगितला. तर ते मला म्हणाले की, खानोलकर म्हणले, तुमचं उपजीविकेचं साधन काय? तर आता उपजीविकेचं म्हणजे, आम्ही आता हे शब्द काय आपल्या बोलीभाषेत नाही, उपजीविका अभ्यासून, ते आमच्या शालेय जीवनात त्या जीवशास्त्रामध्ये असं एक हे होतं की, मोठा मासा छोट्या मासाला खाऊन आपलं पोट भरतो, ती त्याची उपजीविका वगैरे असे काय होतं. तर म्हटलं उपजीविकेचं काय, म्हटलं दुकान आहे आमचं, एकत्र कुटुंब पद्धतीचं आहे, पण म्हटलं ते दुकान आहे, नारळ दुकान आहे, म्हणजे असं सुंब सुपारी वगैरे ते असंच आहे. मग नंतर ते म्हणाले की, ते म्हणले उपजीविकेचं साधन झालं. मग म्हणले मुख्य जीविकेचं साधन काय? तर मला तो शब्द कळला नाही तेव्हा मला काय. तर म्हटलं मुख्य, म्हणजे मला असं वाटलं की एकत्र कुटुंब पद्धती म्हटलं म्हणून मग काय सेविंग वगैरे करता काय किंवा काय, अशा अनुषंगाने विचारलं. तर मी आपलं त्यांना म्हटलं, आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीचं दुकान असलं तरी आमचं स्वतंत्र सेविंग वगैरे आहे, असं पोस्टात आहे काय असं. तर नाही म्हणले, हे सगळं उपजीविकेचंच झालं.
हां, उपजीविकेचं झालं. ही जर सगळी उपजीविका असेल तर मुख्य जीविका काय? हां. तर मला तो काय त्यांचा प्रश्नाचा रोग कळेना. तर मी म्हटलं, बुवा म्हटलं काय तुम्हाला म्हणायचं आहे म्हटलं, मला कळत नाही म्हटलं नक्की काय म्हणायचं आहे. तर तेव्हा त्याने मला सांगितलं की खानोलकर म्हणले, ही जर दुकान, धंदा, नोकरी, व्यवसाय हे जर सगळे उपजीविकेच्या गोष्टी असतील, ते उपजीविकेचं ते साधन असेल, तर मुख्य जीविकेचं साधन हे दत्त मंदिर असायला हवं. वा. हां, दत्त मंदिर असायला. हं. आणि मग मला ते थोडंसं क्लिक झालं की म्हटलं ह्या शब्दामध्ये काहीतरी अर्थ आहे म्हटलं. तो आरंभ बिंदू हां, झाला. तो आरंभ बिंदू झाला. म्हणजे आम्ही जे परंपरेने वडिलांच्या मागे परंपरेने जे करत होतो ना, त्याच्यामध्ये ह्या शब्दाची त्याला जोड मिळाली की हे नुसतं परंपरेने करण्यासारखं नाही. कारण सापड. हां, हे म्हटलं हे जगण्याची दिशा आहे किंवा जगण्याचं कारण हे आहे. म्हणजे दुकान, धंदा, व्यवसाय, नोकरी हे उपजीविकाच आहे सगळी. ही आपली मुख्य जीविका आहे. आणि त्या दिवसापासून मी असा नियम केला, म्हणजे मी आणि माझ्या मिसेसने आम्ही दोघांनी ठरवलं, दुकान 45% आणि मंदिर 55%. म्हणजे कितीही महत्त्वाचे व्यवसायाचे दिवस असले, कितीही गिराईक असलं दुकानामध्ये किंवा कितीही काही असलं, तरी मंदिरात कोणीतरी अपरिचित माणूस आला आणि त्याने फोन केला की मी मंदिरात आलो आहे, तर मी दुकान टाकून मंदिराकडे पोचतो. कारण ते माझ्या मुख्य जीविकेचं साधन आहे असं मला वाटतं. या संवाद मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे, ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली. अशीच महत्त्वाची माहिती प्रत्येक एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. तूर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.